विधानसभा निवडणुकीत खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची ग्वाही दिली होती. पण आता कर्जमाफीबद्दल राज्य सरकारने हात वर केल्याने राज्यातील 23 लाख थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी बँकांचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. शेतकरी मित्रांनो, सद्यस्थितीत राज्यातील सुमारे 23 लाख शेतकऱ्यांकडे बँकांची 35,000 कोटींची थकबाकी असल्याचे SLBC तील सूत्रांनी सांगितले आहे. शेतकरी मित्रांनो, बँकांनी थकबाकीदार शेतकऱ्यांना नोटीस बजावणी सुरू केली आहे. दरवर्षी कृषी पतपुरवठ्याचा आराखडा निश्चित होऊन राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या माध्यमातून त्याची जिल्हानिहाय अंमलबजावणी होते. त्यानुसार रब्बी व खरीप हंगामात शेतकऱ्यांना बँका कर्ज वाटप करतात. पण ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 मध्ये राज्यात विधानसभेची निवडणूक झाली. त्यावेळी बहुतेक राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा मुद्दा होता. विद्यमान मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या प्रचार सभांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असे स्पष्ट केल्याने शेतकऱ्यांना मोठी आशा लागली आहे. अनेकांनी खरीप हंगामातील कर्जाची परतफेड केली नाही. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर सत्तेत आलेले भाजप सरकार, विशेषतः माननीय श्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निश्चितपणे कर्जमाफी करतील या आशेने रब्बी हंगामाचेही कर्ज शेतकऱ्यांनी थकविले. पण अर्थसंकल्पात त्या संदर्भात काहीही निर्णय झाला नाही आणि आता कर्जमाफी शक्य नसल्याचे सरकारकडूनच सांगण्यात आल्याने बँकांनी थकबाकीदार शेतकऱ्यांना नोटीस बजावणी सुरू केली आहे. शेतकरी मित्रांनो, बँकांचे अधिकारीही शेतकऱ्यांच्या दारात येत असल्याने शेतकऱ्यांची पंचायत झाली आहे. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या आशेने शेतकरी त्यांच्याकडील कर्ज भरत नसल्याचे चित्र आहे. सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 1.25 लाख शेतकऱ्यांकडे 3,600 कोटींचे पीक कर्ज थकले आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये देखील अशी स्थिती आहे. दरवर्षीपेक्षा यंदा कर्जाची परतफेड नवे जुने करणे म्हणजेच करणाऱ्यांचे प्रमाण घटले आहे. थकबाकीत गेलेल्यांना पुन्हा बँकांकडून कर्ज दिले जात नाही. शेतकरी मित्रांनो, विधानसभा निवडणुकीत देण्यात आलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनानंतर राज्य सरकारने घेतलेला निर्णय शेतकऱ्यांसाठी धक्कादायक आहे. बँकांनी थकबाकीदार शेतकऱ्यांना नोटीस बजावणी सुरू केली आहे.